वारणेचा वाघ भाग 18. आकाशात काळोख भरलेला होता. एक दोन चांदण्या दिसत होत्या, पण त्याही धुरकटल्या होत्या. नदीकाठच्या गारठ्यानं घरदारं, माती, दगड, माणसं सारं काही थंडगार करून टाकलं होतं. कुमसगाव शांत भासत होतं, पण ते झोपलेलं नव्हतं. गावात फौजदार आणि नदीकाठी सत्तू हे दोघं तयार आहेत हे गावकऱ्यांना माहीत होतं. जर गावात या दोन हत्तीची झुंज सुरू झाली तर त्यात गावाचीच हाटमारी होणार अशी कित्येकांना भीती पडलेली होती. चावडीपुढं शेवटची पंगत शेवटचे घास दडपीत होती. 3 मेंढरांचा फडशा पडला होता. जेवलेली माणसं जागोजाग टाळकी करून बसली होती. पाण्याबरोबर त्यांच्या पोटात गारटा शिरून त्यांना हुडहुडी भरली होती. सर्वत्र चिलीम पेटल्या होत्या. विड्या जळत होत्या. जो तो तंबाखू ओढून स्वतःला उबारा आणू पाहत होता. काहींनी कुठं आग टाकावं याची चौकशी सुरू केली होती. पहिल्या पंक्तीला भरपूर ताव मारून बाळक्या रामोशी मोकळा झाला होता. शिकार फस्त करून तृप्त झालेल्या वाघासारखा तो निवांत बसला होता. कुलकर्णी नुसतं पाहत होता आणि पाटील उगाचच आरडाओरड करीत होता. दनियलचं चित्त स्थिर नव्हतं. त्याचं मस्तक भणभणत होतं. केवढा हा अपमान, हे एकच वाक्य त्याच्या डोक्यात धिंगाणा घालीत होतं. माझंच चुकलं. माझं तसं एकटं जाणं गैर होतं. 2 शिपाई मी बरोबर नेले असते तर बरं झालं असतं. एकट्यानं घरी जाण्याचा मूर्खपणा करून मी आज मृत्यूलाच आमंत्रण दिलं होतं. सत्तू खरंच भयंकर माणूस आहे. मी फौजदार असून हत्यारबंद आहे याची त्यानं दखल घेतली नाही. जाळीतून वाघ निघावा तसा तो घरात आला. आज त्यानं माझं वाटेल ते केलं असतं. तो हत्यारानंही मजबूत आहे. त्याच्या हाती होतं ते पिस्तूल एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हाती शोभेल असंच होतं. त्याच्या जोडीदाराजवळची बंदूकही नव्या पद्धतीची होती. आपण एकटे गेलो हेही एका परीनं ठीकच झालं. झाकली मूठ झाकली राहिली. कुणी बरोबर असतं तर झाला प्रकार सगळ्यांना कळाला असता आणि आपली भलतीच नाचक्की झाली असती. गोरे अंमलदार आपल्या मूर्खपणाला हसले असते. दनियलचं डोकं दुखत होतं. त्याची भूक मेली होती. तो दग्ध मनस्थितीत होता. कुलकर्ण्याला भूक लागली होती. मेंढराच्या मांसाच्या वासानं त्याला मळमळ होत होतं. तो हळूच पाटलाच्या कानात म्हणाला, पाटील, पोटात आग पडली आहे, जाऊ का घरी? हे वऱ्हाड उठलं की मग तुम्ही जावा, पाटील म्हणाला. वाघ बिथरल्यागत, फौजदार दिसतोय, गप्प बसा. परंतु पाटील, आम्ही किती उपाशी मरायचं? कुलकर्णी वैतागला. गावकर, तुम्ही बघताय सारं, पाटील म्हणाला. चावडी मोहर ही जत्रा भरली आहे, मग हेच कशाचं कातडं का काढीत बसताय? गावात अंमलदार आलाय, पोतराज नव्हा. कुलकर्णी गप्प बसला. शेवटची पंगत उठली. माणसं अंग टाकण्याचा विचार करू लागली. पोलिसांनी कमरेचे पट्टे काढून तणकटलेल्या पोटांना मोकळीक दिली. हत्यारावरचा पहारेकरी बदलला. पाटील दनियलकडे जाऊन म्हणाला, रावसाहेब, जेवण आलंय, जेवून घ्या, म्हणजे आमची सवड होईल. मला भूक नाही. दनियल म्हणाला, मी नंतर जेवेन, तुम्ही जेवा. चावडी पुढील गडबड शांत झाली. दनियल चावडीत पडला होता, पण त्याच्या गळ्याभोवती एक भयंकर फास त्याच वेळी आवळला जात होता. याची त्याला कल्पनासुद्धा नव्हती. गुणवंतराव हा गोंदा पंढरी मळू यांच्यासह 50 माणसं घेऊन उगवत्या दिशेनं पेठेच्या तोंडावर येऊन दाखल झाला होता आणि सत्तू आकारामासह तितकीच माणसं घेऊन मावळती बाजू रोखून उभा होता. चावडी पुढील झाडाला लटकत असलेल्या दिव्याच्या प्रकाशात चावडी पुढची सर्व हालचाल त्यांना स्पष्ट दिसत होती. सत्तूनं दनियलला कैद करून सोडून दिलं हे कळताच त्याच्या लोकांत असंतोष माजला होता. तो असंतोष दूर करणं आणि दनियलच्या लोकांवर अचानक हल्ला चढून त्यांचं धैर्य मोडून काढणं, त्यांना लवकर हाकून देणं, असा दुहेरी हेतू डोळ्यापुढं ठेवूनच सत्तूनं ही सारी तयारी केली होती. आणि याही वेळी बेसावध राहून दनियलनं मूर्खपणा केला होता. अडकी त्यात सुपारी धरावी तसा तो सापडला होता. सत्तूची सर्व तयारी झाली आणि पेठेच्या दोन्ही टोकाकडून बंदुका धडधडू लागल्या. पहिल्या झपाट्यात 4-5 माणसं आडवी झाली. गाव हादरलं. रात्र थरारली. चावडीपुढं एकच गोंधळ माजला. मेंढरात लांडगा शिरावा तसा प्रकार झाला. एकाच वेळी सर्व लोक चावडीत शिरले. पाटलांना एका कोपऱ्यात बैठक मारली. कुलकर्ण्याची भूक पळाली. एकच हल्लकल्लोळ माजला आणि बंदुकीचा बार होताच दनियल ताडकन उठला. झेप घेऊन त्यानं बंदूक घेतली. सर्व लोकांवर करडी नजर रोखली आणि तो ओरडला, मोर्चे लावा. तो
तो स्वतः चटकन अंगणात आला. चावडी पुढं जप्तीची लाकडं पडलेली होती. ती पोलिसांनी ओढून पुढं घेतली. ती मोठमोठी लाकडं आडवी लावून मोर्चे बांधले आणि पेटेच्या दोन्ही बाजूंना मारा सुरू केला. दनियल दोन्ही बाजूंशी लढू लागला. बंदुका गरजत होत्या. वातावरण हबकत होतं. बंदुकीच्या आवाजानं कानांचे पडदे फाटत होते. दोन्हीकडून दनियलवर अग्निवर्षाव होत होता, परंतु लिलावासाठी आलेल्या लाकडांनी त्यांचा बचाव केला होता. बंदुकीच्या गडगडाटानं धरणी हादरत होती. लहानशा काडतुसात कोंडलेल्या मृत्यू चापाला धक्का लागताच मुक्त होत होता आणि अकराळ विक्राळ स्वरूप धारण करून भरारी मारित होता. त्याच्या वेगाला सीमा नव्हती नि शक्तीला अंत नव्हता. मोठमोठ्या भिंती धडाधड कोसळून पडत होत्या. घरावरची कौलं नाचत होती. बनाबाई आणि सही दारात उभ्या होत्या. चावडी पुढं होणाऱ्या आवाजानं त्यांच्या काळजाच्या ठिकऱ्या होत होत्या. त्या दोघींच्या डोळ्यापुढं सत्तू आणि दनियल लढत होते. आता सत्तू तरी मरेल, नाही तर मी तरी मरेन. दोघांपैकी एकाचा मृत्यू अटळ आहे, हे दनियलचे शब्द सईच्या मस्तकात गहन घालीत होते. चावडी पुढं धुमचक्री वाढत होती. दनियल इरेला पडला होता. त्यानं लाकडी ओंडके पुढे लोटीत दोन्ही बाजूंनी चढाई आरंभली होती. तो अनेक वेळा सत्तूच्या माऱ्यात येत होता, परंतु सत्तू त्याला आवर घालीत होता. दनियल निर्भान झाला होता. गुणवंताच्या शेजारी पंढरी व मळू हे दनियलचा आवेश पाहून खवळले होते. त्यांच्या हातात कुऱ्हाडी होत्या. ते हातघाईची वाट पाहत होते. तोच दनियल उठला. ओंडक्याचा आडोसा घेऊन, हातात बंदूक घेऊन तो वाकला. सत्तूकडील दिशेनं त्यानं नजर टाकून अंदाज घेतला. सत्तूला ठार कसं करावे याचा तो विचार करू लागला. तो दोन्हीकडील सर्वांना दिसला. दोन्हीकडून अनेक बंदुका त्यांच्यावर रोखल्या गेल्या. तोच दनियलनं भीतींच्या ओलसावलीत दडी मारली, परंतु तो सत्तू आणि आकाराम यांना दिसत होता. आकारामनं बंदूक रोखून नेम धरला. आता दनियल उडवला जाणार हे लक्षात येताच सत्तूनं आकारामाचा हात बाजूला करून ती गोळी व्यर्थ घालवली. दादा, आकाराम उद्गारला. जाऊ दे, हे कार्ट मेलं की सही मरेल, सत्तू म्हणाला. आणि याच वेळी गुणवंतरावांच्या मागं असलेला पंढरी खवळून 2 पावलं पुढं आला. ओरडून म्हणाला, ए फौजदारा, बंदूक टाक खाली आणि कुऱ्हाड घे हातात. आटप, मी तयार आहे. आणि दनियल गरकन मागं फिरला. त्यानं सांसूद घेऊन गोळी झाडली आणि त्या गोळीनं काम केलं. ती पंढरीच्या छातीतून आरपार गेली. आहा, एक आवाज घुमून गेला. सत्तू मनात सरकला. कुणाला गोळी लागली कळत नव्हतं. लढाई थांबवणं ठीक नव्हतं. त्यानं एकदम मारा वाढवला. बेभाम होऊन जागा सोडून तोही पुढं आला. दनियलनं एक माणूस मारला याबद्दल त्याची खात्री झाली होती आणि आता याला सोडता कामा नये असा निर्धार करून तो पुढं सरकू लागला. त्यानं दनियलवर नजर ठेवली होती, पण लगेच त्याला मी दनियलवर हत्यार धरणार नाही या सईला दिलेल्या वचनाची आठवण झाली. पुन्हा तो विचारात पडला आणि लागोपाठ 2 बार काढून गुणवंतरावानं लढाई बंद करण्याची खून केली. गपकन गोळीबार बंद झाला. त्या सर्वत्र शांतता पसरली. सत्तू आपल्या लोकांसह अदृश्य झाला. दनियलनं जखमी लोकांना चावडीत झेपवलं. सर्व काही स्थिर स्थावर झाल्यावर पाटील हळूच दनियलला म्हणाला, ह्यो बघा, सत्तू हा असा आहे. हळूहळू चावडी पुढं एक एक गावकरी जमू लागले. कुंजेच्या कुशीत जन्मलेली 2 माणसं कुंजेत येऊन कशी लढली याची चर्चा करू लागली. पाटील 4 बैलगाड्या तयार करा. दनियलनं हुकूम सोडला आणि बाळक्या रामोशी वळला. दनियलनं कुमत सोडली. त्यावेळी गावदरीला सत्तू एका भयंकर दुःखानं होरपळून निघाला होता. ज्यानं वर्षानुवर्ष पाठ राखली. सत्तूच्या जीवासाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन जो लढला तो पंढरी आज सत्तूला सोडून गेला होता. बंदुका, तुरुंग, फास या सर्वांना जुगारून तो गेला होता. त्याच्या निश्चल देहाकडे पाहत सत्तू अश्रू ढाळीत होता. एकूण एक माणूस डोळे टिपीत होता. मृत्यू किती भयंकर असतो याची जणू आज त्यांना सर्वांना कल्पना आली होती. दनियल कोल्हापुरात आला होता, परंतु आपण सत्तूपुढं हात टेकून पराभूत होऊन आलो आहोत असं त्यानं मुळीच भासू दिलं नाही. उलट आपल्या मोहिमेचा अहवाल लिहून त्यानं सरकारला सादर केला होता. त्यात दनियलनं ठणकावून लिहिलं होतं, सत्तूविरुद्ध मी जी काही मोहीम केली ती निर्णायक मुळीच नव्हती. सत्तू कसा लढतो, त्याचे डावपेच काय आहेत आणि आज इतकी वर्ष बंडावा करून तो जगतो कसा याची मला पाहणी करायची होती. एकदम जाऊन त्याच्यावर अंतिम घाव घालायचा असा माझा हेतू नव्हता. तर वारणाकाठी तो कसा वावरतो, त्याच्या गुहा कुठं आहेत, त्याचे हत्यारं कसल्या प्रकारचे आहेत, या सर्व गोष्टीची मला चाचणी घ्यायची होती. त्याप्रमाणे माझा हेतू सफल झाला आहे. मी पुष्कळ शिकलो आहे आणि माझं काही मत झाले आहेत. ती अशी की सत्तू खरोखरच धूर्त आहे.
डोकं असलेला पण काळीज नसलेला प्राणी म्हणजे सत्तू ही बाबरखानांनी सत्तूची केलेली व्याख्या समर्पक आणि सर्व दृष्टींनी बरोबर आहे. कोणत्या वेळी कोणतंनी किती धाडस करावे हे त्याचं डोकं प्रथम निश्चित करतं आणि मगच तो हल्ला करतो. सत्तूची माणसं ही सत्तूसारखीच आहेत. ती सर्व बलिष्ठ, क्रूर, उग्र आणि हिंमतवान आहेत. तशीच ती सर्व इमानदार आहेत. ती फंदफितुरीला कधीच बळी पडणार नाहीत. ती सत्तूला आपला सेनानी मानतात. सत्तूचे अनेक मित्र असून ते सर्व वजनदार व मातबर आहेत. ते त्याला दाना, गोटा आणि दारुगोळा याचा पुरवठा करतात आणि वेळप्रसंगी त्याला निवाराही देतात. त्याचे सगळे पाहुणे तर फार मोठे श्रीमंत आणि दौलतीचे धनी आहेत. सत्तूकडे असलेली कित्येक हत्यारं पाहण्याचा मला योग आला. ती हत्यारं फारच सामर्थ्यशाली आहेत. हे मी त्याच्याशी झालेल्या अनेक झटापटीवरून सांगत आहे. प्रत्यक्ष सत्तूकडे असलेले एक पिस्तूल तर इंग्लिश बनावटीचे आहे. त्याची मूठ हस्तिदंत असून एखाद्या मोठ्या सेनाधिकाऱ्याच्या हाती शोभेल असंच ते पिस्तूल आहे. बहुतेक 10 बारी असावं. सत्तूच्या एका सहकार्याकडे मी एक बंदूक पाहिली. ती बंदूक आमच्या बंदुकीपेक्षाही जबर आहे. त्याचं काडतुसाचं मॅगझिन एकदाच भरता येईल अशी त्याची सोय आहे. सत्तूची सर्व रसद मारता येणार नाही, कारण सर्व वारणाखोरा सत्तूला पोसत आहे. तो आपल्याच समाजात गावकरी जेवण करतात. तो आपलाच समजतात आणि गावकरी जेवण करतात. बकरी मारली जातात. आम्ही सरकारी लोकांची होत नाही एवढी सत्तूची आणि त्याच्या माणसाची बडदास्त राखली जाते. तेव्हा माझ्या मते प्रथम सत्तूकडे जाणारा काडतुसांचा ओघ रोखला पाहिजे आणि केवळ पाठलाग करून सत्तू अखेरपर्यंत कुणाच्याही हाती लागणार नाही. त्याचा पाठलाग करणे म्हणजे वाऱ्यामागं धावण्यासारखं आहे. मात्र त्याला वेढलं कोंडलं तरच तो सापडणं शक्य आहे. आजपर्यंत ज्या अंमलदारांनी सत्तूचा पाठलाग केला त्यांनी सरकारी इब्रत, माणसं, दारुगोळा यांची फारच हानी केलेली आहे. कारण सत्तूचा निपात करायचा तर त्याला कोंडून वेढूनच केला पाहिजे. म्हणून मी अशी विनंती करीत आहे की लवकरच मी सत्तूला वेढण्याची योजना आखीत आहे. त्यावेळी मला कुमक मिळणं आवश्यक आहे. मी मागणी करताच सरकारनं शिपाई व शस्त्र माझ्या पाठीशी उभी करावी. फौजदार बाबरखान, फौजदार पवार, फौजदार शिंदे यांची मला या मोहिमेच्या वेळी गरज भासणार आहे. म्हणून माझ्या मदतीला येण्याचे हुकूम त्यांना आगाऊ देऊन ठेवावेत. दनियलचा हा अहवाल वाचून सर्व वरिष्ठ अधिकारी खुश झाले, संतुष्ट झाले. ते दनियलचं कौतुक करू लागले. त्या एका अहवालानं दनियलची अब्रू राखली आणि तो पुन्हा ऐटीत फिरू लागला. तयार रहा असे हुकूम बाबरखान, शिंदे, पवार यांना पोहोचले होते. दिवाळी जवळ येत होती. दिवाळीला मी निश्चित भेटणार असा सत्तूचा आणि मेरीला निरोप आलेला होता. आजपर्यंत असे कित्येक सांगावे येऊन सत्तूची भेट झालेली नव्हती. याचा मेरीला अनुभव होता. अचानक एखादी अडचण येणार आणि यावेळी सत्तू भेटणार नाही अशी तिला भीती वाटत होती. तो कसा भेटेल याचा ती विचार करीत होती. त्याच विचाराने तिची पाठ घेतलेली होती. दिवाळी 4 दिवसावर आली आणि मेरीची ओढ वाढली. ही दिवाळी वाया जाऊ नये अशी ती मनोमन प्रार्थना करीत होती. सत्तूचा विचार करताना तिच्या हृदयात काही जुन्या आठवणीचं पाखरू पुन्हा पुन्हा पंख फडफडीत होतं. त्यावेळी तो 18 वर्षाचा होता. त्याला दृष्ट लागत होती. तेव्हा आपण 16 वर्षाचा होतो असा तो कसा दिसत असेल. एवढं मात्र खरं की अजून त्यानं आपली हिंमत सोडलेली नाही. आता 4-5 दिवसात तो भेटेल. तेव्हा तो काय बोलेल, कसा दिसेल, कोण जाणे. मेरीच्या हृदयात आनंदाच्या लाटा उसळत होत्या. एकदा ती बाबाला म्हणाली, बाबा यावर्षी तरी सत्तू भेटणार का? आता कसं सांगू? बाबा म्हणाला, मी मेलो तरी थांबणार नाही. दिवाळीला कुंजला येणार असा त्याचा निरोप आहे बाई. पण मेरी खिन्न होऊन म्हणाली, असे पुष्कळ निरोप आले नि गेले, काहीच झालं नाही. सत्तूची भेट तर झालीच नाही. मग काय करू म्हणता? बाबानं विचारलं. आणि मेरी म्हणाली, बाबा दिवाळी जवळ आली आहे. तू नांदगावला जा, कुंजेला जा आणि मी या दिवाळीला नक्की येणार एवढा निरोप सत्तूला दे. आता मनाला अशा चाळवण्या दाखवणं मला अशक्य झालं आहे. पण बाई दनियलचं भुंग, बाबा म्हणाला. आणि मेरी हसली, म्हणाली, बाबा एका रात्री उठून जा आणि सकाळी नाही जमलं तर दुपारी ये. बाबानं मुंडी डोलावली. तो एका मध्यरात्री उठून वाटेला लागला. सकाळी नांदगावात जाऊन त्यानं सुभद्रेच्या दारावर थाप दिली. सुभद्रा उठली, दार उघडून बाहेर आली. बाबाला पाहताच दचकून म्हणाली, काय सत्तू कुठं आहे? वाघदऱ्यात. ती दबक्या आवाजात उत्तरली. बाबानं विचारलं, माझी भेट होणार का? नाही, ती उत्तरली. माझा सांगावा आहे. बाबा म्हणाला, काय? सुभद्रा पुढं सरकली. मेरीबाई या दिवाळीला नक्की कुंजला येणार आहे. बाबा म्हणाला, बरं पुढं? सुभद्रेनं विचारलं. पुढं काय नाही.
बाबा म्हणाला, बरं मी कळवीन. सुभद्रा म्हणाली. बाबा परत निघाला. जेवून तरी जा. सुभद्रा म्हणाली, नग जातो आता. असं म्हणून बाबा वळला. एक माणूस दारात उभा होता. तो कान लावून बाबा आणि सुभद्रा याचं बोलणं ऐकत होता. एकाएकी तो दृष्टीस पडताच सुभद्रा दचकली. बाबाला त्याचा संशय आला. सुभद्रा कडाडली, कोण र तू? मी गरीब आहे, भाकरी वाडा. तो म्हणाला. सुभद्रा चिडली, चल चालायला लाग. ती ओरडली आणि तो भिकारी ढांगा टाकीत चालू लागला. सुभद्रेला संशय आला. ती घरात गेली, पण हा भिकारी कोण असेल या विचारानं अस्वस्थ होऊन ती पुन्हा बाहेर आली. तो भिकारी घाईघाईनं चालत जात असलेला तिला दिसला. त्याची चालण्याची गती वाढली होती. हा भिकारी नव्ह, सुभद्रा मनात म्हणाली. हा कोणीतरी सरकारी माणूस असावा. असं म्हणून बाबानं वाट धरली.